ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। कळाचं म्हटलेलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे की जे आपण श्रवण करतो, ऐकतो, तर ऐकल्यावर आपल्याला जास्त लाभ होत असतो. आता बघ कशी गोष्ट आहे, पंढरपूर आपण गेलाय सर्व, पांडुरंग दर्शन घेतलंय नाही, त्याशिवाय महाराष्ट्रात राहतोय नाही असं कसं काय, फार मोठा गुन्हा होईल. महाराष्ट्रात राहतो आणि पंढरपूर दर्शन नाही घेतलं असं नाही होणार. मग सगळे शैव वसुदे हे सगळेच जाऊन येतात. त्याला माहिती पांडुरंग का तिथं डोक्यात शिवलिंगावर त्याने विचार करून जातील. पांडुरंग एवढं आपल्यासाठी मोकळं केलं सगळं. तर असं म्हटलेलं आहे की भगवंत आपल्या भक्तांवर कृपा करण्याची धावून येत असत नेहमीच. आणि भगवंत पाहतात की आपला भक्त काय पुकारतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, हे यथामाम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम्. आपण ज्या भावनेने त्यांच्याकडे जातो त्या भावनेने भगवंत आपल्याशी देवाणघेवाण करतात. आपला तर बाजारभाव असेल, भगवंत तेवढ्यात होतच राहतो. भक्तिभाव जर असेल, भगवंत आपल्या उद्या भक्तीनं भरतील. तुकाराम म्हणतात एका अभंगामध्ये, गोविंद गोविंद मना लागली आहे छंद. कारण गोविंद असं म्हटलं की मन असं होऊन जाते की त्या मनामध्ये हृदयामध्ये भक्ती एवढी वाढते, प्रेम एवढं वाढतं, ते राहत नाही मिळत, ते डोळ्यामध्ये बाहेरचा अश्रू वाटे, असं लाभ होतो असं ते म्हणतात. तर मुद्दा हाच आहे की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, कलियुगाचा असा विशेष प्रभाव आहे. आज जरा कलियुगात सुरुवातीला असं कलियुगात सुरुवात झालं की एक मोठे संत होते आणि ते गंगेत स्नान करता करता म्हणाले, हा आपले कली की धन्य, कली धन्य, कली धन्य. सर्वांना आश्चर्य, कली धन्य काय बाबा, कलियुग काय झाले म्हणजे कलियुगामध्ये सर्व दोष भरले. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, बुद्धी कमी आहे, गोंधळलेला अवस्था आहे, अचानक पाऊस कधी पडेल सांगता येत नाही, कधी थांबेल सांगता येत नाही, कधी काय काय भरोसा नाही, काय उलट पाठ झालं सगळं. अशी स्थिती असताना तुम्ही कली धन्य कसं म्हणताय, काय असं विशेष आहे? मग त्यांनी सांगितलं, एक श्लोक आहे भागवतामध्ये, त्यात असं म्हटलेलं आहे, करे दोष निधे राजन अस्ति एक महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त सर्गः परम. हो म्हणे, बरोबर आहे, कले दोषाचा समुद्र आहे म्हणे, तू मग शिवणे भरलेत. असं आपण तांदूळ निवडायचं म्हणतो, तांदूळ निवडत नाही, खडे निवडत असतो. तर खडेच दिले भरपूर, त्याचे तांदूळ निवडायचं म्हणजे खऱ्या तसा अर्थ होतो तांदूळ निवडायचे म्हणजे. ते फार अवघड होईल आपल्याला तांदूळ निवडायचं. कलियुगात असंच आहे, नुसते खडे त्याचे तांदूळ निवडायचं आपल्याला. आणि आहे ते म्हणून म्हटलंय, एवढे दोष असून सुद्धा एक चांगला गुण आहे. कुठला? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तः संगम परम. म्हणजे कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण जन्म चक्रात आपली सुटका होते पूर्णपणे. विशेष करून कलियुगामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ज्याला म्हणतात हरे कृष्ण महामंत्र. पंढरपूर त्याच उल्लेख केला मी, कारण जसं वेगळ्या वेगळ्या धामामध्ये भगवंताचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जगन्नाथला गेलं तर भगवंताला अन्नब्रह्म म्हणतात, अन्नब्रह्म खाण्याचं भरपूर येतं, भोग लागतं. तिरुपतीला गेलं त्याचं कांचन ब्रह्म म्हणते, कांचन ब्रह्म, सोनं वगैरे चालतंय. आणि जर श्रीरंगाला गेलं तर शयन ब्रह्म, भगवंत झोपलेल्या अवस्थेत असतात. आणि पंढरपूरला जर आलं तर तिथं काय? नाद ब्रह्म. त्या पंढरपुरामध्ये नेहमीच भगवंताच्या नावाचा नाद घोष होत असतो नेहमीच. आणि त्या भगवंताच्या नामाचा नाम एवढा होत असतो की खऱ्या ते पंढरपूरचा प्रवेश करेल. नुसतं जायचं म्हणून जाईल असं नाही, पंढरपूर धामाचा महिमा ऐकून जेव्हा पंढरपुरात प्रवेश करेल त्याला कळलं की खरोखरच आमचे महाराज सांगत होते की जे शुद्ध सर्वांचे भक्त आहेत त्यांना 24 तास ते नाम ऐकून राहतात, बाकी त्यांना ऐकू नाही. जसं भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, ती बासरी ज्यांनी ऐकाव्यावर त्यालाच ऐकायची सर्वांना. आणि अजून पण भगवंत आहेत, अजून पण असे उच्च स्तराचे भक्त त्यांना अजूनही ती बासरी ऐकू येऊ शकते कधी पण. भगवंताने वाजवली त्याला कळते वाजवतात म्हणून. जसं आता समजा इथं तुमच्या नावाने हाक मारली समजा,
सर्वांना कळणार तुम्हाला हाक मारली होती. पण भगवंताची अशी हाक आहे की त्या भक्तालाच कळणार की मला बोलवले. का बरं? बाकीच्यांची ती स्थिती नाही, तो स्तर नाही भगवंताला ओळखून घेण्याचा. आणि कलियुगात सोपी पद्धत आहे, हे बसून भजन कीर्तन केलं आपण, भगवंता दिवा ओळला, त्यांचे आभार मानले, झालं भक्ती, भगवंत खुश. काय फार मोठी मागणी किंवा डिमांड नाही भगवंताचा, हेच पाहिजे तेच पाहिजे काय नाही. आहे तर एक श्लोक सांगतो फक्त आणि थांबवतो. भगवद्गीतेत भगवान म्हणतात, पत्र पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपरितम अश्नामी प्रयतात्मना. भगवान म्हणतात, मी काय फार मोठी मागणी नाही करत म्हणे, पान फूल फळ पाणी जर मला प्रेमानं जर दिलं, दोनदा म्हणतात भक्ती भक्ती. का बरं? आता पत्र पुष्पम फुलं एक एकदाच म्हटलंय, पण भक्ती शब्द दोनदा म्हटलं. का बरं? भगवान म्हणतात माझ्याकडे ते सगळं आहे, पण मला तुमच्याकडनं प्रेमानं जर दिलं तुम्ही, त्याचं लहान मुलगा असं ना, वडील तर चॉकलेट आणून देतात आणि तो कवर काढून वडिलांना खाऊ का, तुम्ही खा म्हणून. वडील असं म्हणतात, अरे मी दिलं मला खाऊ घालतोस का? त्यांना आनंद वाटतो, अरे काय प्रेम मला. तसं भगवान म्हणतात, अरे माझंच सगळं. 1 ते 10 तारखेपर्यंत सगळं सगळं भगवंताचंच आहे. पण जेव्हा भक्त काय करतात, ते प्रेमानं भगवंताच त्यालाच अर्पण करतात. भगवंत खुश. जसं गंगेमध्ये गेला तुम्ही, गंगेला काय अर्पण करायचं असतं? गंगेला काय अर्पण केलं खुश होणार? गंगा पाणी. ते कुठनं पाणी आणायचं आपण घरातनं? गंगेच घ्यायचंय, गंगेच पाणी गंगेला. ती खुश गंगा किती सोपं आहे का? कुठनं इकडनं अहो गंगा जायचं पाणी इथं आणतो आम्ही, लावतो म्हणून पाणी घेऊन गेलो बादलीतनं, इथं ओतलं नाही. तिथलंच पाणी जेव्हा अर्पण, म्हणून म्हटलेलं आहे, त्वदीय वस्तू गोविंद तू प्रेमेव समर्पित. हे गोविंद, हे कृष्ण तुमचंच आहे, पण ते तुम्हाला प्रेमाने अर्पण होत. का बरं? तो कृतज्ञतेचा भाव आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञतेची भावना, उपकाराची परतफेड. म्हणून कलियुगामध्ये उपकाराची परतफेड करण्याचा सोपा उपाय काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण जर जन्माल्यापासून विचार केला, आपल्याला भगवंताने काय काय दिलंय, हवा दिलेली आहे, जमीन दिले, पाऊस सगळं दिलेलं आहे. त्याचं बिल जर ठरवलं भगवंताने, ते बिल बघून दिल काय बिल आपलं तर वाढेल ना. एवढं कुठलं बिल भगवंताला फुकट आहे, पण ते वापरा, पण मला त्याचा उपयोग काय करा, माझ्यासाठी करा, मग समाधान आहे त्याच्यामध्ये. हरे कृष्ण.